नमस्कार मित्र हो, IM न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्या कराड आणि कराडच्या परिसरात ऐतिहासिक, पौराणिक, प्रेक्षणीय ठिकाणं आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला खजिनाच आहे. आपण आपल्या आजूबाजूला पर्यटनाचा मस्त आनंद घेऊ शकतो, साहसी अनुभव घेऊ शकतो. त्या सर्व ठिकाणावर आम्ही आपणास घेऊन जाणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये टेंभू परिसरात डोंगरावरचा ट्रेक आणि रात्री मुक्कामाचा अनुभव आणि निसर्गाचा सुंदर देखावा आपण पाहिला असेल. पाहिला नसेल तर आमच्या IM न्यूज शरद गाडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कराड दर्शन. कराडला जागतिक पातळीवर एक विशेष महत्त्व आहे, ते बौद्धकालीन लेण्यांमुळे. कराडच्या नैऋत्य बाजूला आगाशिव डोंगरात बौद्ध अनुयायांनी कोरलेल्या लेण्या आहेत. या लेण्यांची 3 विभागात विभागणी केली जाते. जखीनवाडीच्या बाजूला 23 लेण्या, भैरवदरीतील 19 व कोयना नदीच्या दिशेला 22 लेण्या. आता आपण भैरवदरीतील लेण्यांच्या मार्गाने वर डोंगरावर निघालो. या डोंगरावर येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जखीनवाडीच्या बाजूने लेण्यांपर्यंत दगडी पायऱ्या आहेत. पर्यटन विभागाने कृष्णा हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूनेही पायऱ्यांची सोय केलेली आहे. मात्र भैरवदरीच्या मार्गे पायऱ्यांची सोय नाही. या मार्गावर दोन्ही बाजूने पूर्ण जंगलासारखी दाट झाडी, मध्येच डोंगरावरून वाहत येणारे खळखळणारे छोटे धबधबे, यामुळे मनाला इथल्या सौंदर्याची भुरळच पडते. जरा वरती गेलो की लेण्यांचा समूह आहे. मोठ्या लेण्यात भैरवनाथाची मूर्ती आहे. लेण्यांच्या बाहेर पाण्याच्या टाक्या आहेत. या टाकीत कमळाची फुले उमलतात. यामुळेच कदाचित या ठिकाणाला कमळभैरी असंही म्हणत असावे. या ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहे.
परंतु जंगलात खूप आत गेल्यावर बाहेर पडायचा रस्ता दिसत नाही, तसं इथं वाटतं. या लेण्यांपासून वरती चढून गेल्यावर एक मठ आहे आणि तिथूनच जरा पुढं गेलं की वरच्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे. कराडपासून जखीनवाडी आणि जखीनवाडीतून या ठिकाणावरती आपण पोहोचू शकतो. या ठिकाणी येण्यासाठी फार मोठं वाहन असायची आवश्यकता नाही. अगदी आपण दुचाकी वाहनावरून या ठिकाणी येऊ शकतो. रस्ता थोडा कच्चा आहे, परंतु या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे आपण येऊ शकतो. आपली मित्रमंडळी, कुटुंबासोबत ही छोटी पण मनाला आनंद आणि समाधान देणारी सहल आपण सहज करू शकतो.